नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आणि आपण पाहतात पल्स करिअर काउन्सिलिंग. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रायव्हेट वेटरनरी कॉलेजेसची जी आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो रिजन वाईज, सोबतच कॉलेजेसची जी फीस आहे ते काय असू शकते. त्यानुसार आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये अराउंड 4 वेटरनरी कॉलेजेस जे आहेत ते आलेले आपल्या सर्वांना माहिती होते, पण नवीन कॉलेज जे आहे येणार आहे ते कोणतं कॉलेज आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण महाराष्ट्रामध्ये 4 वेटरनरी कॉलेज जे आहेत ते फायनल झाले होते. त्यामध्ये फर्स्ट होतं ते यशोदीप वेटरनरी सायन्स कॉलेज जे आहे ठाणेचं, हे कन्फर्म झालं होतं. त्यानंतरचं दुसरं कॉलेज जे होतं ते होतं परिक्रमा वेटरनरी सायन्स कॉलेज, अहिल्यादेवीनगरचं जे कॉलेज आहे हे पण कन्फर्म झालं होतं. त्यानंतरचं तिसरं कॉलेज होतं ते MGM वेटरनरी सायन्स कॉलेज, जे संभाजीनगरचं कॉलेज आहे, जे मराठवाडा रिजनमध्ये येते, ते पण कन्फर्म झालं होतं. त्याच्यानंतरचं एक दुसरं कॉलेज होतं रिजन सीमध्ये येते, जे कोल्हापूरचं आहे, तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी सायन्स, वारणानगर. हे जे कॉलेज आहे हे जे कॉलेज आहे ते पण येणार आहे, हे आपल्याला माहिती होतं. आणखी एक नवीन जे कॉलेज आहे ते वेटरनरी सायन्स कॉलेज ॲड झालेलं आहे, ते आहे सिद्धगिरी कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स कनेरी. हे पण कोल्हापूरचं कॉलेज आहे. हे पण जे आहे ते ह्यावर्षी वेटरनरी च्या जे आहे काउन्सिलिंगमध्ये येणार आहे. अराउंड ह्या कॉलेजचा जर विचार केला आपण, तर ह्या कॉलेजला जे आहे जवळपास 80 सीट जे आहेत ते अलॉट करण्यात आलेले आहेत. ओके, तुम्ही पाहू शकता कॉलेजेसची वेबसाईट आहे, इंटरफेस. ओके, पूर्ण डिटेल जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. इंटेक कॅपॅसिटी 80 दिलेली आहे. ड्युरेशन 5.5 दिलेलं आहे. 4 वर्षाची 4.5 वर्षाचं कॉलेज, 1 वर्षाची इंटर्नशिप, टोटल प्रोग्राम असणार आहे. आपण वन बाय वन सगळ्या कॉलेजेसची जी वेबसाईट आहे त्यांना व्हिजिट करूयात. यशोदीप वेटरनरी सायन्स कॉलेज हे जे आहे ते ठाणेचं कॉलेज आहे. तुम्ही पाहू शकता या कॉलेजचं जे आहे ते वेबसाईट आता लाईव्ह झालेली आहे. या कॉलेजचा पूर्ण हा कॅम्पसचा फोटो आहे, त्यांनी इथं फ्रंट पेजवर लावलेला आहे. ॲडमिशनला अप्लायवर तर दिल्यावर त्याने काहीच इथं लिंक वगैरे तर ॲक्टिव्ह नाही सध्या तरी. फॅसिलिटीमध्ये आपण पाहिल्याच्यानंतर इथं आपल्याला गर्ल्स हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल अशा दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. ह्या कॉलेजचा जर विचार केला तर आपल्याला गर्ल्स अँड बॉईज दोन्ही पण हॉस्टेल जे आहेत तिथं पाहायला भेटणार आहेत. त्यांनी हॉस्टेलचे वगैरे फोटो तर काही आणखी अपडेट केले नाहीत. मे बी ते अपकमिंग डेजमध्ये जे आहेत ते फोटो वगैरे अपलोड करतील. दुसरं कॉलेज आहे परिक्रमा वेटरनरी सायन्स कॉलेज, जे अहिल्यादेवीनगरचं आहे. हे ते कॉलेज आहे. कॉलेजचा पूर्ण इंटरफेस तुम्ही पाहू शकता. सोबत आहे तात्यासाहेब कोरे. ह्या पण कॉलेजेसला जे आहेत ते 80 सीट देण्यात आलेले आहेत. टोटल 80 सीट इथं आहेत, पाहू शकता. हे जे आहे ते कॉलेजचा इंटरफेस आहे. हे मेन बिल्डिंग आहे, तुम्ही पाहू शकता. आपण रिजन वाईज जे आहे ते कॉलेजेस किती आहेत ते पाहूयात. अराउंड रिजन एसाठी जर विचार केला, नागपूर रिजनसाठी जर विचार केला तर नागपूर रिजनमध्ये जे आहे ते कुठलेही प्रायव्हेट कॉलेजेस जे आहे ते आपल्याला पाहायला भेटत नाही आहे. रिजन बीचा जर विचार केला तर त्यामध्ये यशोदीप वेटरनरी सायन्स कॉलेज जे ठाणेचं आहे हे कॉलेज आपल्याला रिजन बीमध्ये पाहायला भेटतं आहे. रिजन सीचा जर विचार केला, जे कोल्हापूर रिजन आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त कॉलेजेस पाहायला भेटतील. अराउंड 3 कॉलेजेस जे आहेत ते रिजन सीमध्ये आहेत. पहिलं कॉलेजेस आहे परिक्रमा वेटरनरी सायन्स कॉलेज. हे जे आहे ते ठाणे रिजन सीमध्ये येते, कोल्हापूर शिरवळ रिजनमध्ये येते. ह्याच्यामध्ये एक कॉलेज आहे परिक्रमा. दुसरं कॉलेज जे आहे ते तात्यासाहेब कोरे कॉलेज जे आहे हे कोल्हापूरचं कॉलेज आहे. हे पण आपल्याला रिजन सीमध्ये पाहायला भेटतं. आणि रिजन सीमध्ये दुसरं एक कॉलेज आहे श्री सिद्धगिरी कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स, जे नवीन कॉलेज आहे. हे पण कॉलेज जे आहे ते रिजन सीमध्ये येतो. त्यामुळे आपल्याला रिजन सीचा जो कट ऑफ पाहिला तो खूप खाली येण्याचे चान्सेस आहेत वेटरनरी सायन्ससाठी. त्यामुळे विद्यार्थ्यांना जे आहेत रिजन सीमध्ये खूप सारे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. रिजन सीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना कमीत कमी स्कोरवर जे आहे ते वेटरनरी सायन्स कॉलेज जे भेटण्याचे चान्सेस आहेत. आणि मराठवाडा रिजनचा जर विचार केला तर रिजन डीमध्ये फक्त एकच कॉलेज आहे, जे MGM कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगरचं. पण त्या कॉलेजची आणखी कुठली वेबसाईट वगैरे अपडेट झालेली नाही आहे, त्यामुळं ते दाखवता पण येत नाही आहे. मी चेक केलं कालच. ओके,
तर कॉलेजच्या जर ह्याचा विचार केला तर अराउंड एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो आपण रिजन वाईज हा पाहूयात. रिजन एसाठी जर विचार केला तर हा हा जो आहे तो 70% जो आहे 70%चा जनरलचा जो दाखवला आहे हा गव्हर्नमेंटसाठीचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. हा जो खाल्ला कट ऑफ आहे तो प्रायव्हेटसाठीचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. रिजन एचा जर विचार केला तर रिजन एमध्ये प्रायव्हेटचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. जर कॉलेज नसलं तरी ऑल इंडिया स्टेट कोटातून जे आहेत त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटून जातं. त्यामुळं तिथं कट ऑफ जो आहे तो अराउंड ओपनसाठी 1,90,000 इतक्या ऑल इंडिया रँकवरती जे आहे तिथले मुलांचं ॲडमिशन होण्याचे चान्सेस आहेत प्रायव्हेटमध्ये रिजन एसाठी. एस सीचा जर विचार केला तर रिजन एसाठी तो अराउंड 2,90,000 इतक्या ऑल इंडिया रँकवर जे आहे रिजन एमध्ये जे आहे ते ॲडमिशन होण्याचे चान्सेस आहेत. एस टीसाठी जर पाहिलं तर अराउंड 5,45,000 इतक्या ऑल इंडिया रँकवरतीचे आहे तर रिजन एमध्ये जे ॲडमिशन होईल. व्ही जेसाठी जर विचार केला तर अराउंड 4,90,000 या ऑल इंडिया रँकवरतीचे आहे रिजन एमध्ये ॲडमिशन होईल. एन टी बीचा जर विचार केला तर 2,80,000 ऑल इंडिया रँकवरती जे आहे तर तुम्हाला इथं कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहेत. एन टी सीचा जो विचार केला तर अराउंड 2,30,000 ऑल इंडिया रँकवरती जे आहे तुम्हाला रिजन एसाठी जे आहे ते कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. एन टी डीचा जर विचार केला तर आपण तर अराउंड 2,90,000 ऑल इंडिया रँकवरती जे आहे ते आपल्याला कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. ओ बी सीसाठी 2,80,000, ई डब्ल्यू एसाठी अराउंड 4,80,000 आणि ए सी बी सीसाठी 2,50,000 इतक्या ऑल इंडिया रँकवरती जे आहे ते आपल्याला कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहेत. रिजन बीचा जर विचार केला तर अराउंड रिजन बीमध्ये प्रायव्हेटचा विचार केला तर अराउंड ओपनसाठी 1,60,000 या ऑल इंडिया रँकवरती जे आहे ते आपल्याला कॉलेज भेटेल. रिजन एस सीसाठी जर पाहिलं तर 5,30,000 इतक्या ऑल इंडिया रँकवरती जे आहे तिथं आपल्याला कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहेत. एस टीसाठी 8,20,000च्या अराउंड जे आहे ते तुम्हाला इथं चान्सेस आहेत. विजेसाठी 2,80,000 इतका कट ऑफ राहण्याचे चान्सेस आहेत. कारण जर पाहिलं तर रिजन बीचा जो आहे कट ऑफ तो खूप हाय आहे विजेसाठीचा. एन टी बीसाठी जो आहे तो 5,70,000, एन टी सीसाठी 3,10,000, एन टी डीसाठी अराउंड 6,80,000 इतका जे ऑल इंडिया रँकपर्यंत तुम्हाला इथं चान्सेस आहेत. ओ बी सीचा जर विचार केला तर 2,60,000 आणि ई डब्ल्यू साठी 1,90,000, एस सी बी सीसाठी 1,50,000 जे आहे तुम्हाला इथे चान्सेस आहेत. रिजन सीचा जर विचार केला तर आपण तर रिजन सीमध्ये जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो जो आहे तो इथं 2,30,000 दाखवला आहे. हा आणखी खाली येण्याचे चान्सेस आहे. हा जो कट ऑफ आहे आम्ही तयार केला होता तेव्हा जे नवीन कॉलेज आहे त्याच्याबद्दल आलेलं नव्हतं. त्यामुळे अराउंड 3,00,000पर्यंत बी जर असेल तुमचा ऑल इंडिया रँक तरी तुम्हाला इथं रिजन सीमध्ये कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. कारण अराउंड 3 कॉलेजेस जे आहेत तो रिजन सीमध्ये येत आहेत. त्यामुळे तिथं कट ऑफ खूप खाली येण्याचे चान्सेस आहेत. ओपनचा जर विचार केला तर अराउंड 50,000 ऑल इंडिया रँक जे आहे ते आपण एक्सपेक्ट वाढवून धरू शकतो या रिजन सीसाठी. अराउंड 2,30,000 किंवा मे बी 2,50,000 किंवा 3,00,000पर्यंत जे आहे ते आपल्याला इथं रिजन सीमध्ये ओपनमधून कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस आहेत. एस सीचा जर विचार केला तर अराउंड 4,00,000 किंवा 5,00,000पर्यंत पण जे आहे तिथं आपल्याला कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. कारण इथं अराउंड 3 कॉलेजेस आहेत रिजन सीसाठी. एस टीसाठी 7 ते 7.5 लाखापर्यंत जो आहे ते जाऊ शकतो. विजेसाठी अगेन 1,00,000 इन्क्रीज केला तरी चालेल. 4 ते 4.5 लाखापर्यंत जे आहे ते एस टी विजेसाठी जे आहे तिथं कॉलेज तुम्हाला भेटून जाईल. एन टी बीचा जर विचार केला तर अराउंड 4,20,000पर्यंत जे आहेत एन टी बीचा कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत रिजन सीसाठी. एन टी सीचा जर विचार केला तर अराउंड इथं 3-3.5 लाखाच्या जवळपास जो आहे तो एक्सपेक्टेड तुम्ही करू शकता एन टी सीसाठी. रिजन सीचा जो कट ऑफ आहे तो. एन टी डीचा जर विचार केला तर अगेन इथं 3.5 लाखाच्या किंवा 4 लाखाच्या जवळपास जो आहे तो एन टीच्या सर्व कॅटेगरीला अराउंड 3.5 ते 4 लाखाच्या ॲव्हरेजमध्ये तिथं कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहेत. कारण इथं 3 कॉलेजेस जे आहेत ते मान्य झाले परमिशन भेटलेले आहे. ओ बी सीसाठी पण 3.5-4 लाखाच्या जवळपास राहू शकतो. ए डब्ल्यू एससाठी अराउंड 3.5च्या जवळपास राहण्याचे चान्सेस आहेत. एस सी बी सीचा अराउंड 2 ते 3.5 लाखाच्या मध्ये जे आहे चान्सेस आहेत. रिजन डीमध्ये जर विचार केला तर रिजन डीमध्ये फक्त एकच कॉलेज आहे जे छत्रपती संभाजीनगरचं आहे. त्यामुळे थोडं इथं कट ऑफ कमी राहण्याचे चान्सेस आहेत. जर ओपनचा विचार केला तर 1,45,000, एस सीसाठी जर केला तर 3,10,000, एस टीसाठी जर विचार केला तर अराउंड 5,10,000पर्यंत जे आहे ते तुम्हाला इथं सीट भेटण्याचे चान्सेस आहेत. आणि विजेसाठी जर अराउंड 2 लाखाच्या जवळपास जे आहे तर तुमचं जर ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला इथं कॉलेज भेटून जाईल. एन टी बीचा विचार केला तर 2,10,000 आणि एन टी सीसाठी अराउंड 1.5 लाखाच्या जवळपास जे आहे तिथं कट ऑफ राहण्याचे चान्सेस आहेत. सोबतच एन टी डीचा पण जर रिजन पाहिला तर इथं कट ऑफ जो आहे तो इथं पण 1.5 लाखाचा आहे. ओ बी सीसाठी 1,40,000, ए डब्ल्यू साठी 1,90,000, एस सी बी सीसाठी 1,60,000 असा एक्सपेक्टेड कट ऑफ राहण्याचे चान्सेस आहेत. तर रिजन सीमध्ये सगळ्यात जास्त कमी जो कट ऑफ येण्याचे चान्सेस आहेत कारण तिथं नंबर ऑफ कॉलेज जास्त आहेत. पण कट ऑफ जर विचार केला तर रिजन डी आणि रिजन सी जे आहेत
तो आपण असं म्हणू शकतो की ह्या रिजन बीच्या कंपॅरिझनमध्ये रिजन ए, बी आणि सी आणि डी जे आहेत ते एकदम असं म्हणू शकतो की आपण ह्याच्यामध्ये येतात, रुरल एरियामध्ये येतात सगळे. त्यामुळे इथं कट ऑफ जास्त राहण्याचे चान्सेस आहेत. आणि रिजन बीचा विचार केला तर तो एकदम अर्बन एरिया आहे, जर मुंबईचा एरिया पाहिला तर. त्यामुळे तिथली मोस्टली मुलं जे आहेत ते वेटरनरीला प्रेफर करत नाहीत. त्यामुळे तिथं कट ऑफ जो आहे तो खाली येतो चांगला बऱ्यापैकी. ओके. तर आपण जर कॉलेजची जर फीस पाहायला गेलात तर ओपन कॅटेगरीसाठी जे कॉलेजची फीस जे आहे ते अराउंड 1,80,000 असण्याचे चान्सेस आहेत. ही जी फीस आहे ते आम्ही कॉलेजेसला डिस्कस केल्याच्यानंतर कॉलेजेसने आम्हाला दिलेला आकडा आहे. 1,80,000 जे आहे ते फीस जी आहे ठरवण्यात आलेली आहे. त्यानुसार जर समजा कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांना जे आहे ते कॅटेगरीनुसार फीस अप्लाय केली जाईल. समजा ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1,80,000 आहे. जर OBC किंवा OBC, SC-BCचे विद्यार्थी असतील तर त्यांना अराउंड 90,000 ते 1,00,000च्या जवळपास जे आहे ते पर इयर फीस पडण्याचे चान्सेस आहेत. जर मुली असतील, गर्ल्स असतील आणि त्याच्यामध्ये त्यांना इन्कम जर 8,00,000च्या खाली असेल तर त्यांना पूर्णपणे जी स्कॉलरशिप आहे 100% शासनाची, ती पण तुम्हाला तिथं भेटून जाईल. जर दुसऱ्या जी कॅटेगरी आहे जसं NT, VJ वगैरे, तर ह्यांना अराउंड 90% स्कॉलरशिप जे आहे ते शासन देते जवळजवळ. तर त्यांना तिथं हे स्कॉलरशिप भेटणार आहे. SC आणि STच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते 100% ट्युशन फीस स्कॉलरशिप जे आहे तिथं अप्लिकेबल होते. आणि ट्युशन फीस पे करायची गरज पडणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर कमी आहे, ज्यांना वेटरनरी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांचा जर विचार केला आपण तर त्यांना अराउंड मॅनेजमेंट कोटाचा जर विचार केला तर अराउंड 6,00,000 रुपये इतकी फीस जी आहे ती पर इयर तुम्हाला पे करावी लागणार. तर यामध्ये थोडेफार चेंजेस येण्याचे चान्सेस आहेत. तर ही फायनल फीस जी आहे ती मापसू डिसाईड करत असते. मापसून आणखी ऑफिशियल फीस जी आहे ती डिक्लेअर केलेली नाही आहे. जर विचार केला तर आणखी रजिस्ट्रेशनसाठी मापसून कुठलीही नोटिफिकेशन जे आहे ते आणखी तर पब्लिश केलेली नाही आहे. जशी मापसूची कुठलीही नोटिफिकेशन वगैरे येईल तर आम्ही त्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला लवकरात लवकर जे आहे ते इन्फॉर्म करू. सोबत रजिस्ट्रेशन कसं करायचं, कॉलेजेसचं प्रेफरन्स कसा द्यायचा, सर्व डिटेल जे आहेत ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये जे आहेत आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळं दाखवून देणार, शो करणार आहोत किंवा व्हिडिओ बनवून तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. सो दॅट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आताच, जेणेकरून असेच अपडेटेड इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर भेटून जाईल.